नमस्कार, आवाज इंडिया देखने वाले दर्शकों का स्वागत है। केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खड़से की बेटी और उनकी सहेलियों की छेड़खानी मामले में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बयान देते हुए कहा कि ये अफसोस की बात है कि इस छेड़खानी के मामले में एक राजनीतिक दल के कुछ पदाधिकारी भी शामिल हैं। इस मामले में कुछ गिरफ्तारियां की गई हैं, लेकिन जिस तरह से सार्वजनिक जगहों पर इस तरह की शर्मनाक हरकत की गई है, यह बर्दाश्त के बाहर है। किसी भी हाल में आरोपियों को बख्शा नहीं जाएगा। इस मामले में संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज कर लिया गया है और जो फरार आरोपी हैं उन्हें भी जल्द गिरफ्तार कर लिया जाएगा। असं आहे की दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल। पण अशा प्रकारे छेडखानी करणं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये, त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल। सर, रायगडचा पालकमंत्री कोण होणार? सर, रायगडचा पालकमंत्री शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी की भाजप? आता रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही आहे। वहीं इस मामले को लेकर केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खड़से के पिता एकनाथ खड़से ने बयान देते हुए कहा कि जिस तरह से उनके परिवार की बेटी के साथ ये हादसा हुआ है, उससे एक बात साबित हो गई है कि महाराष्ट्र में पुलिस का दबदबा नहीं रह गया है। इसलिए ऐसे में खड़से को लगता है कि अब महाराष्ट्र की महिलाओं को अपनी सुरक्षा की जवाबदारी खुद लेनी चाहिए और उचित कदम उठाना चाहिए। आइए सुनते हैं क्या कुछ कह रहे हैं नेता एकनाथ खड़से। घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे। या ठिकाणी ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत। त्यांच्या विरुद्ध आधीसुद्धा काही गुन्हे दाखल आहे। या मुली ज्यावेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता। त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली, त्याला शिवीगाळ केली। त्या पोलिसांनी 353 त्यांच्यावर दाखलही केलेला आहे। पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे, हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहेत। अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे असे प्रकरण उघडकीस येत नाही। या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली, हे फार मोठं आहे। नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही। पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडगर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे, हे अलीकडे या 3-4 वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये स्वतः खूप वेळा बोललेलं आहे, आक्रमकपणे मांडलेलं आहे। सरकारला मी म्हटलं की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला, इथपर्यंत मी बोललेलो आहे, परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही। कारण ह्या सर्व गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे। या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये 2-3 वर्षापासून मी पाहतो आहे, अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की या संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये, असं मला स्वतः पोलीस सांगायचे। असं असेल तर ते दुर्दैवी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही, पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही, अशी आजची स्थिती आहे। या ठिकाणी पोलीस अधिक कठोरपणे कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे। हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही, तर हा एक सामाजिक प्रश्न आहे। त्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे।